नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या बांधकाम कामगार योजनेची तुम्ही जर नोंदणी केली असेल किंवा तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण व्यवस्थितपणे विदाउट स्किप करता पहा, कारण तुमचे काही प्रश्न आहेत जे तुम्ही कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारले होते। त्या सर्व प्रश्नांचा उलगडा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत 5 फेब्रुवारी 2025 पासून जे बदल केले गेलेले आहेत ते मंडळाचे बदल सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, जिल्ह्याच्या ठिकाणी जी बांधकाम कामगार योजनेची नोंदणी असू द्या, नूतनीकरण असू द्या किंवा त्याची माहिती असू द्या, भांड्याचे वितरण असू द्या किंवा पेटी वितरण असू द्या, अशा सर्व गोष्टींसाठी जी गर्दी होत होती ती गर्दी टाळण्यासाठी आणि बांधकाम कामगारांना सुलभता देण्यासाठी या ठिकाणी तालुका सुविधा केंद्राची निर्मिती केली होती आणि या तालुका सुविधा केंद्रावरती डेटा एंट्रीचे काम सध्या बंद करण्यात आले आहे। मित्रांनो, याचा अर्थ 5 फेब्रुवारी 2025 पासून बांधकाम कामगार योजनेची जी नोंदणी असू द्या, नूतनीकरण असू द्या किंवा तुमची अपडेटची काम असू द्या, हे सर्व कामे तुम्हाला तालुका सुविधा केंद्रावरती करता येत होते। पण आता 5 फेब्रुवारी 2025 पासून हे काम बंद झालेलं आहे आणि या ठिकाणी बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी असू द्या, नूतनीकरण असू द्या किंवा जे लाभाचे ऑनलाईन अर्ज असतील ते ऑनलाईन अर्ज तुम्हाला आता करता येणार आहेत। आता हे तुमचे ऑनलाईन अर्ज तुम्ही मोबाईलवरती, कॅम्प्युटरवरती किंवा कॅफेमध्ये सुद्धा करू शकता। मग आता या ठिकाणी एक प्रश्न उद्भवतो, तो म्हणजे तालुका सुविधा केंद्र सध्या बंद आहेत का? नाही मित्रांनो, तालुका सुविधा केंद्र बंद नाही, तर तालुका सुविधा केंद्रावरती सुद्धा तुमचं काम राहणारच आहे। म्हणजे तुमचे 90 दिवसाचा फॉर्म असू द्या किंवा तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला त्याची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला तालुका सुविधा केंद्रावरती जायचं आहे। मित्रांनो, आता सध्या भांडी संच किंवा पेटी संच बंद आहे। ज्यावेळेस या लाभांचे वितरण होईल त्यावेळेस तुम्हाला तालुका सुविधा केंद्रावरतीच या सर्व गोष्टींचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने नोंदणी असू द्या, नूतनीकरण असू द्या किंवा जे अपडेटचं काम आहे किंवा चलन भरणे असू द्या, तर हे सर्व काम आणि तुमचे जे क्लेम आहेत ते क्लेम सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता। फक्त जे तुमचे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला त्याची पडताळणी करण्यासाठी तालुका सुविधा केंद्रावरती तुम्हाला जावं लागणार आहे। पण मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जो तुम्ही अपडेट असू द्या, रिन्युअल असू द्या किंवा नोंदणी असू द्या, ही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करता त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्या तारखेला आणि कोणत्या तालुका सुविधा केंद्रावरती जायचं आहे त्याची तुम्हाला तिथं नोंद करावी लागणार आहे। म्हणजे तुम्हाला तिथं तारीख निवडायची आहे। त्याचबरोबर मित्रांनो, 6 फेब्रुवारी 2025 पासूनच म्हणजेच दुसऱ्या दिवसापासूनच या ठिकाणी ज्या तुम्ही अगोदर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करण्यासाठी किंवा रिन्युअल असू द्या, नूतनीकरण असू द्या किंवा बाकी कोणत्याही गोष्टी असू द्या, त्यासाठी तुम्ही तालुका सुविधा केंद्रावरती गेला होता, तर त्यावेळेस तुम्हाला जी नोंदणीचे असू द्या किंवा रिन्युअलचे असू द्या किंवा भांड्याची तारीख असू द्या, त्या तारखा दिलेल्या होत्या, त्या सर्व तारखा आता सध्या रद्द केलेल्या आहेत। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला आता नव्याने त्याच तारखा घ्याव्या लागणार आहेत। म्हणजे तुम्हाला अपडेटचं, रिन्युअलचं किंवा जे नूतनीकरणाचं काम आहे ते नव्यानं करावं लागणार आहे। मित्रांनो, मंडळाने लाभाच्या कागदपत्रांची पडताळणीसाठी जागा किंवा जी तारीख आहे ती निवडण्याबाबत काही सूचना दिलेल्या आहेत। आता काही सूचना होत्या ते मी तुम्हाला सांगितलं, ते तारखा जे आहेत त्या तारखा तुम्ही अगोदर घेतलेल्या त्या रद्द झालेल्या आहेत आणि तुम्हाला नव्याने या ठिकाणी तारखा निवडायच्या आहेत। आता त्यासाठी तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे। त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि वेबसाईटवरती आल्यानंतर चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सिस्टीमद्वारे तुम्हाला तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक तुम्हाला तिथं विचारला जाईल आणि तो तुम्हाला तिथं सबमिट करून तुम्हाला OTP येईल आणि OTP तुम्हाला रिपीट सबमिट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमचा पावती क्रमांक होता तो पावती क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि तारीख सबमिट करायची आहे आणि त्या तारखेला तुम्हाला सुविधा केंद्रावरती जायचं आहे। म्हणजेच तालुका सुविधा केंद्रावरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन तिथं तुमचे डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन करायचं आहे। मित्रांनो, एक बाब लक्षात ठेवा की तुम्ही जी तारीख निवडली आहे त्या तारखेला तुम्हाला तालुका सुविधा केंद्रावरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन करावयाचे आहे। जर तुम्ही त्या तारखेला जर नाही पोहोचला तर तुमचा अर्ज नामंजूर होऊ शकतो। मित्रांनो, तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही किंवा तुमची पत्नी असू द्या किंवा इतर कोणते फॅमिली मेंबर असू द्या, तर त्या सर्व फॅमिली मेंबरने जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली असेल तर या ठिकाणी जे लाभाचे वितरण आहे ते फक्त एका व्यक्तीलाच होणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी फॅमिली मेंबर कसे ओळखले जातात, तर तुम्ही जे रेशन कार्ड वापरले आहेत त्या रेशन कार्डमध्ये तुमचे फॅमिली मेंबरची नावे आहेत आणि त्यामध्ये ज्या फॅमिली मेंबरचं सर्वात
प्रथम नाव आहे त्याच फॅमिली मेंबरला या ठिकाणी लाभाचे वितरण केले जाणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी जर पत्नी म्हणून कुणी लाभाचे वितरण घेत असेल तर या ठिकाणी त्यांना सुद्धा या लाभाचे वितरण मिळणार नाही, कारण पत्नीचे पूर्ण नाव आधार कार्डवरती आहे आणि जर आधार कार्डवरती जर मिस्टरांचे नाव असेल म्हणजे पतीचं नाव असेल तर त्या ठिकाणी पतीलाच या ठिकाणी लाभाचे वितरण होणार आहे, त्या पत्नीला नाही। ज्यांनी नवीन नोंदणी केली नसेल तर त्यांना सुद्धा याच पद्धतीने नवीन नोंदणी करायची आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला तालुका सुविधा केंद्रावरती जायचं आहे। नोंदणी असू द्या किंवा नूतनीकरण असू द्या, सर्वांसाठी एकच प्रोसेस आहे। आता आचारसंहिते अगोदर ज्यांची नोंदणी झाली होती आणि त्यांचं अर्ज सुद्धा मंजूर झाले होते तर त्यांना भांड्याचे वितरण किंवा पेटिशनचे मिळाले नाहीत, तर त्यांच्यासाठी काय सूचना आहेत? तर मित्रांनो, आता सध्या भांडी वाटप किंवा पेटी वाटप सध्या बंद आहेत। मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये बांधकाम कामगार योजनेची नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण करता येतं आणि ते कसं करायचं ते पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती। या योजनेची अधिक माहिती पाहण्यासाठी ही प्लेलिस्ट नक्की सेव्ह करा।